सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात काल दिवसभर मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागलेत। बाणगंगा नदीनं पूररेषा ओलांडल्यानं नदी लगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरलंय। शिवाय नदी ओढ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे 24 ठिकाणी छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागलंय। त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेनं सतर्कता म्हणून 10 ठिकाणचे रस्ते हे बंद केलेत। या संदर्भात लेखी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलेत। सध्या रात्रीपासून फलटण शहरात एनडीआरएफची टीम ही दाखल झाली आहे, तर प्रशासकीय यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल तपास आहेत। राहुल, सध्या तिथे काय परिस्थिती आहे उद्भवली आहे पावसामुळे, आणि प्रशासन कशा पद्धतीने कामाला लागलंय? सर्वात महत्वाचं आपल्या प्रेक्षकांना एक गोष्ट महत्वाची सांगायला लागेल की पावसाळा असेल किंवा पावसापूर्वची जी परिस्थिती असेल त्यामध्ये जी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आहे त्या परिसरामध्ये मुसळधार पावसाची नोंद होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर जी खालच्या बाजूला जो परिसर आहे म्हणजे मान, खटाव, त्याचबरोबर फलटण ह्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती म्हणून पाहिलं जातं। या ठिकाणी पावसाळ्यातही पाऊस पडत नाही, मात्र उलट झालेलं चित्र एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे। जो दुष्काळी पट्टा आहे त्या दुष्काळी पट्ट्यामध्ये म्हणजे फलटण असेल, मान असेल, खटाव असेल ह्या परिसरामध्ये पावसानं उत्मात केला असं म्हणायला काय हरकत नाही। जे काही दिवसापूर्वीच्या ज्या नद्या आहेत, ज्या ठिकाणी दगड धोंड पाहायला मिळत होती, ज्या नद्यांमधून लोकांची वहिवाट ही 12 महिने चालायची, अशा या नद्यांना आज महापूर आलेला आहे। परिस्थिती अतिशय बिकट होताना पाहायला मिळाली। जी काही फलटण मधली बाणगंगा नदी आहे ती ओव्हरफ्लो झालेली आहे, धोक्याचा इशारा मिळालेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा म्हणून बाहेर काढण्यात आलेला आहे। स्वतः त्या ठिकाणी आमदार असतील, खासदार असतील, त्याचबरोबर त्या परिसरामधले जे काही प्रशासकीय यंत्रणेची मोठी यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी अलर्ट मोडवरती पळताना पाहायला मिळत होती। त्याचबरोबर जो काही दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भाग म्हणजे मान, खटावच्या या भागामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। तिथेही नद्यांना, मानगंगा नदी आहे त्याही ठिकाणच्या नद्यांना महापूर आल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। जी कालचा जो काही पाऊस झाला त्याच्यामध्ये फलटण परिसरामध्ये 24 रस्त्यांवरती पाणी आल्याचं पाहायला मिळालं। कधी अशी परिस्थिती आजपर्यंत फलटण वासियांनी अथवा या मान वासियांनी पाहिली नव्हती, मात्र काल जो काही पाऊस झाला त्याच्यामध्ये हाहाकार झाला असं म्हणायला काय हरकत नाही। सर्वत्र एकसारखा पाऊस पडत होता, ढगफुट्टी सदृश परिस्थिती अशी म्हणता येणार नाही। मात्र ह्या ज्या काही पाण्याचे जे येणारा जे पाण्याचा जो फ्लो होता नद्यांमध्ये, त्यामुळे नद्या, ओढे, नाले हे संपूर्ण ओसंडून वाहताना पाहायला मिळाले। याच परिस्थितीमुळे काल रात्री एनडीआरएफची टीम प्रशासकीय यंत्रणेने मागवलेली आहे, ती अलर्ट मोडवर आहे। सध्या आता पाऊस कमी झालेला असला तरी मात्र या परिस्थितीमध्ये अतिशय भयावह परिस्थिती आता म्हणावं लागणार आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त हेक्टर जमिनीचं शेतजमिनीचं नुकसान झाल्याचं कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही समोर येताना पाहायला मिळते। अद्यापर्यंत तशी अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेने गोळा केलेली नाही, मात्र या परिसरातल्या लोकांचं जनजीवन मात्र विस्कळीत झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। निश्चितच राहुल, या खरं तर लवकर वेळेआधी आलेल्या पावसामुळे नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं पाहायला पण मिळतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।